हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी. तर फॉर्म्युला सिरीजमध्ये ह्या फोर्थ सेशनमध्ये आपण प्रिन्सिपल स्ट्रेसेस आणि स्ट्रेनमधले जे काही रिमेनिंग फॉर्म्युले आहेत ते आपण ह्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. या सेशनमध्ये युनिट नंबर 2 चे फॉर्म्युले सगळे कव्हर केले जातील आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण फ्रेशली आपल्या फॉर्म्युला लिस्टनुसार जो काही युनिट नंबर 3 आहे एसएफडी आणि बीएमडी त्यामधले स्टँडर्ड जे काही केसेस आहेत आणि स्टँडर्ड जे फॉर्म्युले आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर पहिल्यांदा हा जो पार्ट आहे तो या आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करू. सुरुवातीचा जो पार्ट होता प्रिन्सिपल स्ट्रेसशी रिलेटेड ज्या वेगवेगळ्या कंडिशन्स किंवा वेगवेगळ्या केसेस होत्या, स्टँडर्ड केसेस होत्या की ज्यामध्ये एकाच डायरेक्शनमध्ये स्ट्रेस आहे, दोन्ही डायरेक्शनमध्ये स्ट्रेस आहे, दोन्ही डायरेक्शनमध्ये स्ट्रेस पण आहे, नॉर्मल स्ट्रेस पण आहे आणि त्याचबरोबर शिअर स्ट्रेस पण आहे. असे जे काही पॉईंट्स होते हे आपण ऑलरेडी पहिल्या सेशनमध्ये कव्हर केलेले आहेत. ह्या सेशनचा म्हणजे जो काही थर्ड सेशन होता त्यामध्ये. आता या चौथ्या सेशनमध्ये जो काही रिमेनिंग पार्ट आता कुठला कुठला राहिलेला आहे तुमचा मोर सर्कलशी रिलेटेड एक पार्ट राहिलेले आहे. तर ते जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्याचं लिंकिंग मोर सर्कल सोबत कशा पद्धतीने आणि मोर सर्कलवर क्वेश्चन्स कसे कसे तयार होऊ शकतात ते आपण सुरुवातीला बघणार आहोत. आणि त्याचबरोबर यामध्ये आणखी एक टाईप येतो तुमचा स्ट्रेसेसशीच रिलेटेड एक छोटासा टॉपिक येतो. यावर सुद्धा क्वेश्चन जे आहेत सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन केलेलं नसेल तरी सुद्धा त्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जे काय आपले 3 सेक्शन्स असतात त्यामध्ये हुप स्ट्रेसेस आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसेस नावाचा जो पार्ट आहे त्याचीही फॉर्म्युले आपण ह्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर स्टार्ट करूयात. जो काय नंबर तुमचा आला असेल तो नंबर देऊन पुढचा जो काय फॉर्म्युला आहे ते लिहून ठेवा. आता मोर सर्कल्ससाठी बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा मोर सर्कलचा जो यूज आहे हा यूज स्ट्रेसेस डिटरमाइन करण्यासाठी. कोणते कोणते स्ट्रेसेस असतील मग यामध्ये नॉर्मल स्ट्रेसेस साठी सुद्धा याचा यूज केला जातो, त्याचबरोबर शियर स्ट्रेसेस साठी सुद्धा याचा यूज केला जातो आणि त्याचबरोबर प्रिन्सिपल स्ट्रेसेस डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा या मोर सर्कल मेथडचा यूज करण्यात येतो. आता यामध्ये जी काय ऍक्सिस असते तर ही एक ऍक्सिस असेल तुमची एक्स ऍक्सिस आणि ही एक असेल वाय ऍक्सिस. शॉर्ट मध्ये थोडंसं मी याबद्दल इंट्रोडक्शन सांगतो जेणेकरून तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात ठेवायला आणखी चांगली मदत होईल. तर ह्या एक्स ऍक्सिसवर ज्या काही सगळ्या स्ट्रेसेस असतात तर ह्या सगळ्या पूर्णपणे तुमच्या ज्या काय आपल्या नॉर्मल स्ट्रेसेस आहेत या नॉर्मल स्ट्रेसेस या एक्स ऍक्सिस वर दिलेले असतात आणि यावर टँजेन्शियल किंवा शियर स्ट्रेसेस जे आहेत या वाय ऍक्सिस वर दिलेले असतात. आणि त्या पद्धतीने हे जे काय मेजर मायनर किंवा सिग्मा एक्स सिग्मा वाय मग टेन्शनला पॉझिटिव्ह कॉम्प्रेशनला निगेटिव्ह अशा पद्धतीनं या सगळ्या नॉमिनिक्लेचर घेऊन सर्कल जे आहे हे सर्कल पहिल्यांदा ड्रॉ केलं जातं. आणि त्या सर्कलचा यूज जो आहे जसं मी तुम्हाला सांगितले की प्रिन्सिपल स्ट्रेस असेल किंवा रिझल्टंट स्ट्रेस असेल या सगळ्या व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी ह्या मोर सर्कलचा यूज केला जातो. आता फॉर्म्युले काय काय तयार होऊ शकतात बघा. फर्स्ट इम्पॉर्टंट जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला विचारतील की जो काय मोर सर्कलचं जे सेंटर आहे त्या सेंटरचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स तुम्हाला विचारतील. तर हे सिम्पली काय असणार आहे तुम्हाला जे काय दोन स्ट्रेसेस दिलेले असतील सिग्मा एक्स सिग्मा वाय म्हणतील किंवा सिग्मा 1 सिग्मा 2 म्हणतील तर ह्या दोघांचा डायरेक्टली तुम्हाला ॲव्हरेज घ्यायचा आहे. म्हणजे सिग्मा ॲव्हरेज जे मिळणार आहे तुम्हाला सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर सर्वांनी फॉर्म्युला लिहून घ्या. हा सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 केल्यानंतर थोडक्यात तुम्हाला जे काय ॲव्हरेज मिळणार आहे या दोन स्ट्रेसेसचं ते ॲव्हरेज म्हणजेच काय असणार आहे जे काय डिस्टन्स असणार आहे तुमच्या सेंटर पॉईंटचं ओरिजिन पासूनचं तर ते डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे हा फॉर्म्युला येणार आहे. हा फर्स्ट फॉर्म्युला तयार झाला. हे जर डायग्राम मध्ये जर सांगायचं झालं तर हे असे मोर सर्कल तुमचं येतं. याच मोर सर्कलला मी जर या पद्धतीनं इथं ड्रॉ करायचं हे सर्कल आहे ऍक्च्युली एक. हे सर्कल कसं तयार होतं बघूयात आपण. तर इथं एक तुम्हाला पहिल्यांदा ॲव्हरेज जे काय आहे ओरिजिन जी व्हॅल्यू आहे ही सेट करावी लागते. इथं सगळ्यात पहिल्यांदा बघा थोडंसं समजून घ्या म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपं पडेल. इथून काय केलं जातं एक पॉईंट अशा पद्धतीने मार्क केला जातो की जो सिग्मा एक्स ची व्हॅल्यू सांगेल आणि एक पॉईंट सिग्मा वाय ची व्हॅल्यू सांगेल. अशा पद्धतीनं हे जे सर्कल आहे हे सर्कल ड्रॉ केलं जातं. म्हणजेच आता हा जो काय सेंटर पॉईंट आहे ह्या सेंटर पॉईंटचं मला जर डिस्टन्स पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल बघा. हे सिग्मा वाय तर आहेच, त्याचबरोबर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे ही जी काय रेडियस दिसत आहे ही रेडियस मध्ये सुद्धा मला काय करावं लागेल त्यामध्ये ऍड करावं लागेल. तर ही रेडियस म्हणजेच काय असते ही रेडियस म्हणजेच या डायग्रामवरून लगेच क्लिअर होऊन जाईल तुम्हाला की सिग्मा एक्स मधून सिग्मा वाय जर मी मायनस केलं तर मला ही डायमीटर मिळाली. म्हणजेच या रेडियसचा फॉर्म्युला काय तयार होईल बघा सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. डायमीटर वरून जर रेडियस पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल मला 2 न डिवाइड करावं लागेल. त्यामुळे सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवाइडेड बाय 2 ही रेडियस मिळाली. हे मला या सिग्मा वाय मध्ये ऍड करायचं आहे. तेव्हा मला हे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हणजे इथं 2 न मल्टिप्लाय इथं 2 न मल्टिप्लाय यामध्ये 2 सिग्मा वाय मायनस सिग्मा वाय फक्त सिग्मा वाय राहिला. म्हणजेच इथं डायरेक्टली येईल सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय
डिवायडेड बाय 2. हे म्हणजे कुठलं झालं तुम्हाला फॉर्म्युलामध्ये जे दिलेलं आहे या पॉईंट पासूनचं या पॉईंट पर्यंतचं डिस्टन्स, म्हणजे हे मिळालेलं आहे तुम्हाला सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2. तर हा फॉर्म्युला जो आहे हा इम्पॉर्टंट आहे, यावर बऱ्याचदा क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दोन ज्या काही स्ट्रेसेस देतात हे दोन्ही सुद्धा टेन्शन असेल तर आपण एका साईडला घेतो. स्टँडर्ड केस आपण बघत आहोत की दोन्ही सुद्धा सेम नेचरचे आहेत, तर त्या केसमध्ये हा फॉर्म्युला तुमचा तयार होईल. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की रेडियसची जी व्हॅल्यू आहे ही मी तुम्हाला डायरेक्टली स्टँडर्ड जे आपण मोस्टली जे काही क्वेश्चन आलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड सांगितली ही वाली. बट जर तुमच्या कंडिशन अशी दिली असेल की नॉर्मल स्ट्रेस पण ऍक्ट होत आहे आणि शिअर स्ट्रेस पण ऍक्ट होत आहे तुमच्या ब्लॉकवर, तर त्या केसमध्ये मात्र जे काय एक लक्षात ठेवायचं, टाऊ मॅक्स जो असतो तो टाऊ मॅक्स म्हणजेच काय असतं तुमच्या रेडियसची व्हॅल्यू असते मोअर सर्कलमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मग कुठलीही कंडिशन येऊ दे, सिंगल स्ट्रेसची येऊ दे, डबल स्ट्रेसची येऊ दे, डबल स्ट्रेस विथ द शिअर स्ट्रेस येऊ दे, ज्या तीन ज्या आपण पहिल्या सेशनमध्ये सुद्धा स्टँडर्ड केसेस बघितलेले आहेत, किंवा फक्त प्युअर शिअर असू दे, या सगळ्या केसेसमध्ये जी काय तुमची मॅक्झिमम शिअर स्ट्रेसचे फॉर्म्युले आपण डिस्कस केले होते, तर ही मॅक्झिमम शिअर स्ट्रेस म्हणजेच काय असणार आहे तुमची रेडियस ऑफ दी मोअर सर्कल असणार आहे. त्यामुळं या केसमध्ये जो काय तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवलेला आहे टाऊ मॅक्सचा, तोच फॉर्म्युला तुमच्या रेडियससाठी येणार आहे. जसं की हा सांगितला होता बघा, इथं पुढे मी तुम्हाला प्लस आणि मायनस सुद्धा सांगितलं होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा हा फॉर्म्युला लिहून घ्या, रेडियस इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ, सर्वांनी तिथं लिहून घ्या, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय स्क्वेअर, हा फॉर्म्युला असेल. आणि जर त्या केसमध्ये शिअर स्ट्रेस ऍक्टच होत नसेल, फक्त नॉर्मल स्ट्रेसेस ऍक्ट होतील, तर हे ऑटोमॅटिकली 0 येईल. हे स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर एकमेकाला कॅन्सल होऊन जाईल. आणि जसा हा फॉर्म्युला लिहिलेला आहे तसाच सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला तुमचा इथं तयार होईल. म्हणजे जे मॅक्झिमम शिअर स्ट्रेस होती तीच तुमची रेडियस आलेली आहे. मग जर डायमीटर विचारली तर ह्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे डायमीटर काय राहील फक्त सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय अशी डायमीटर तुमचे असणार आहे. तर हे होतं मोअर सर्कल बद्दलचा जो काय फॉर्म्युले जे आहे ते जे तयार होऊ शकतात त्याच्याशी रिलेटेड हा पार्ट होता. तर इथंपर्यंत आपण प्रिन्सिपल स्ट्रेसेसशी रिलेटेड फॉर्म्युले बघितले. आता सेम तसेच तुम्हाला काही एक्झाम मध्ये हायर लेवलला प्रिन्सिपल स्ट्रेन बद्दल सुद्धा विचारले गेले, तर अजिबात घाबरायचे कारण नाही. फक्त 3 रिप्लेसमेंट करायचे आहेत तुम्हाला. त्या 3 रिप्लेसमेंट केल्यानंतर तुम्ही जे काय प्रिन्सिपल स्ट्रेसेसशी रिलेटेड जे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवलेले आहेत त्यावरूनच डायरेक्टली प्रिन्सिपल स्ट्रेनचे सुद्धा फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले तुम्ही डायरेक्टली तिथं तयार करू शकता. आता आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये माहित आहे की आपण बघितलं होतं स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन, यावरून आपण स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन इज इक्वल्स टू ई असं काहीतरी फॉर्म्युले जे आहेत ते तयार केले होते. आता जेव्हा प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय सांगितलं होतं किंवा प्रिन्सिपल प्लेन म्हणजे मी काय सांगितलं होतं तुम्हाला, ज्या प्लेनमध्ये शिअर स्ट्रेस 0 असतात त्याला आपण प्रिन्सिपल प्लेन असं म्हणलं होतं. आणि त्यामध्ये ज्या ऍक्ट होणाऱ्या नॉर्मल स्ट्रेसेस आहेत त्या सगळ्या नॉर्मल स्ट्रेसेसला आपण प्रिन्सिपल स्ट्रेस असं नाव दिलं होतं. मग त्यामध्ये काही मॅक्झिमम असतील काही मिनिमम असतील, त्यानुसार त्याला मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस अशी नावं दिली असतील. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जिथं स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तिथं स्ट्रेन सुद्धा डेव्हलप होणार आहे. त्यामुळे ज्या प्लेनवर प्रिन्सिपल स्ट्रेसेस आहेत त्याच प्लेनवर ज्या स्ट्रेन डेव्हलप होणार आहेत त्या सगळ्याला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल स्ट्रेन असं म्हणतो. आणि एक्स डायरेक्शन मध्ये स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन असेल, वाय डायरेक्शन मध्ये स्ट्रेन इन वाय डायरेक्शन. तर यामध्ये सिंपली तुम्हाला 3च रिप्लेसमेंट करायचे आहेत बघा. सिग्मा एक्स जिथं जिथं होता मगाच्या फॉर्म्युलामध्ये तिथं तिथं एप्सिलॉन एक्स तुम्हाला पुट करायचं आहे, म्हणजे स्ट्रेस इन एक्स डायरेक्शनच्या ऐवजी स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन हे पुट करायचं आहे. त्यानंतर जिथं जिथं तुम्हाला सिग्मा वाय दिसत आहे तिथं तिथं तुम्हाला एप्सिलॉन वाय पुट करायचं आहे, म्हणजेच स्ट्रेस इन वाय डायरेक्शनच्या ऐवजी स्ट्रेन इन वाय डायरेक्शन पुट करायचं आहे. हे तर झालं सिंपल. जिथं टाऊ एक्स वाय दिसत आहे तिथं मात्र इथली जी काय शिअर स्ट्रेसशी रिलेटेड जी काय स्ट्रेन असते ज्याला आपण शिअर स्ट्रेन असं म्हणतो आणि ज्यासाठी फाय हा सिम्बॉल यूज केलेला असतो, तर तिथं मात्र लक्षात ठेवायचं आहे की फक्त फाय एक्स वाय न लिहिता फाय एक्स वाय डिवायडेड बाय 2 हे सगळ्या ठिकाणी तुम्हाला टाऊच्या ठिकाणी रिप्लेस करायचं. हे कसं येतं यासाठी तुम्हाला परत डेरिव्हेशन सगळं समजून घ्यावं लागेल जे आपण ऑलरेडी क्लासेसमध्ये डिस्कस करतो. बट इथं आता फक्त आपण या सिरीजमध्ये आपल्या सिरीजचा मेन मोटो काय आहे की शॉर्ट टाइममध्ये तुमचे मॅक्झिमम फॉर्म्युले फक्त आपल्याला रिवाइज करायचे आहेत जेणेकरून तुमचे मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट जो आहे ह्या ॲक्युरेसी सोबत तुम्हाला देता येईल. त्यामुळे आपण फक्त फॉर्म्युले डिस्कस करत आहोत, त्यामुळे ह्याचं सगळं डेरिव्हेशन वगैरे मी सांगत बसणार नाही. फक्त हा शॉर्ट ट्रिक मी सांगितलेला आहे तुम्हाला. ज्यांनी प्रिन्सिपल स्ट्रेनचा स्टडी केला नसेल
त्यांनी सिम्पली ह्या 3 रिप्लेसमेंट करायचे आहेत, बाकी काहीही तुम्हाला वेगळं करायची गरज नाही. तर जसं बघा या केसमध्ये आता जो आपण सिग्मा थीटासाठी फॉर्म्युला लिहिला होता, सिग्मा थीटाचा फॉर्म्युला काय लिहिला होता बघा आपण, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 प्लस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 कॉस 2 थीटा प्लस टाऊ इंटू साइन 2 थीटा. तर ह्या 3 ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या रिप्लेस केल्यानंतर काय येईल बघा, याच्या ऐवजी जे आहे सिग्मा एक्सच्या ऐवजी हे आलेलं आहे, हे सिग्मा वायच्या ऐवजी आलेलं आहे, परत हे सिग्मा एक्सच्या ऐवजी आलेलं आहे, सिग्मा वायच्या ऐवजी आलेलं आहे, आणि हे जे आहे हे टाऊच्या ऐवजी आलेलं आहे. त्यामुळे हे रिप्लेसमेंट जे आहेत ह्या रिप्लेसमेंट फक्त लक्षात ठेवा, तुमचे फॉर्म्युले डायरेक्टली तिथं तयार होऊन जातील. हा फॉर्म्युला जो होता हा टाऊ साठी होता. टेंजेन्शियल स्ट्रेससाठी काय होता बघा, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 इंटू साइन 2 थीटा मायनस टाऊ एक्स वाय कॉस 2 थीटा. हा आपण ऑलरेडी बघितलेला आहे. तर ज्या 3 रिप्लेसमेंट सांगितल्या त्या रिप्लेसमेंट करून टाका. तुम्हाला इथं नवीन जे स्ट्रेनशी रिलेटेड जे फॉर्म्युले आहेत हे स्ट्रेनशी रिलेटेड फॉर्म्युले डायरेक्टली तिथं तयार होणार आहेत. ओके. त्यानंतर मॅक्झिमम शिअर स्ट्रेनचा सुद्धा फॉर्म्युला आपण आत्ताच मगाशी बघितला, शिअर स्ट्रेसचा बघितला होता मगाशी. त्यावरून जर शिअर स्ट्रेन पाहिजे असेल तर परत एकदा हे टाऊच्या ऐवजी जे आहे हे टाऊच्या ऐवजी फाय मॅक्स डिवायडेड बाय 2 आलं, सिग्मा एक्सच्या ऐवजी जे आहे हे ॲप्सिलॉन एक्स आलं, सिग्मा वायच्या ऐवजी ॲप्सिलॉन वाय आलं, आणि टाऊ एक्स वायच्या ऐवजी फाय एक्स वाय डिवायडेड बाय 2 आलं. सेम तसंच आहे. जर दोनच असतील फक्त, म्हणजे जर दोनच तुमचे नॉर्मल स्ट्रेसेस ऍक्ट होत असतील, शिअर स्ट्रेस जर त्या प्लेनवर ऍक्ट होत नसेल, तर त्या केसमध्ये आपला फॉर्म्युला जो मॅक्झिममचा होता टाऊ एक्स मायनस टाऊ वाय डिवायडेड बाय 2, त्याच्याऐवजी हा फॉर्म्युला आलेला आहे ॲप्सिलॉन 1 मायनस ॲप्सिलॉन 2 किंवा ॲप्सिलॉन एक्स मायनस ॲप्सिलॉन वाय डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला कशाचा असेल तुमचा, टाऊ मॅक्सचा असेल. टाऊ मॅक्सच्या ऐवजी काय लिहायचं आहे तुम्हाला, फाय मॅक्स डिवायडेड बाय 2. म्हणजेच फक्त फाय मॅक्स साठी जर फॉर्म्युला विचारला तर ह्या साईडचं 2 आणि ह्या साईडचं 2 कॅन्सल झाल्यामुळे काय राहिलं, ॲप्सिलॉन 1 मायनस ॲप्सिलॉन 2 किंवा ॲप्सिलॉन एक्स मायनस ॲप्सिलॉन वाय. हे प्रिन्सिपल स्ट्रेन बद्दल आलं. शक्यतो प्रिन्सिपल स्ट्रेस बद्दलच आतापर्यंत मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत. बट आताचा जो ट्रेंड आहे त्यानुसार आपण काहीही सांगू शकत नाही. कोणत्याही एका पॉईंटवर जे आहेत क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला इतक्या डिटेलपर्यंत सगळे फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले माहीत असणं गरजेचे आहेत. मग सेम मगाशी जसं मी तुम्हाला अवरेजसाठी विचारलं होतं त्या पद्धतीनंच इथं अवरेजची जर व्हॅल्यू पाहिजे असेल मला अवरेज स्ट्रेनची, तर स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन प्लस स्ट्रेन इन वाय डायरेक्शन डिवायडेड बाय 2 घ्या, किंवा ॲप्सिलॉन 1 प्लस ॲप्सिलॉन 2 डिवायडेड बाय 2 घ्या. त्यानंतर जर तुम्हाला प्रिन्सिपल स्ट्रेन म्हणजे हा जो सिग्मा 1 साठी आणि सिग्मा 2 साठी जो फॉर्म्युला होता आपला प्लस मायनस वाला, तर सेम तसाच चेंज होईल. हे येईल सिग्मा एक्सच्या ऐवजी, हे येईल सिग्मा वायच्या ऐवजी, परत हे सिग्मा एक्सच्या ऐवजी, परत हे सिग्मा वायच्या ऐवजी, आणि हे परत टाऊ एक्स वायच्या ऐवजी. सेम तसंच करायचं आहे. मेजरसाठी प्लस घ्यायचं आहे, मायनरसाठी मायनस घ्यायचं आहे. तर सेम तुम्हाला अशा पद्धतीने हे फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. रेडियस ऑफ मोर सर्कल जर तुम्हाला स्ट्रेनच्या स्वरूपात विचारली तर आपण आताच बघितलं रेडियस म्हणजेच काय असतं तुमची टाऊ मॅक्स होता, आणि या केसमध्ये काय असणार आहे तुम्हाला टाऊ मॅक्सच्या ऐवजी रिप्लेसमेंट काय करायची आहे, फाय मॅक्स डिवायडेड बाय 2. म्हणजे रेडियस जी आहे परत एकदा काय येईल तुमची फाय मॅक्सची जी व्हॅल्यू आहे हे ॲप्सिलॉन 1 मायनस ॲप्सिलॉन 2 केल्यानंतर तुम्हाला रेडियसची जी व्हॅल्यू आहे ही रेडियसची व्हॅल्यू तुम्हाला डिवायडेड बाय 2 केल्यानंतर इथं मिळून जाईल. डिवायडेड बाय 2 केल्यानंतर ही तुम्हाला जी रेडियसची व्हॅल्यू जी आहे ही मिळून जाईल. सेम तशाच पद्धतीने तुम्हाला रिप्लेसमेंट करायचे आहेत. आणि डिस्टन्स ऑफ द सेंटर ऑफ द मोर सर्कल जसं मग सांगितलं होतं मी, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2, तर इथं सेम फॉर्म्युला सिग्मा एक्सच्या ऐवजी ॲप्सिलॉन एक्स आणि सिग्मा वायच्या ऐवजी ॲप्सिलॉन वाय. तर सेम जे आहेत हे सेम अशा रिप्लेसमेंट तुम्हाला कराव्या लागतील. बाय चान्स जर क्वेश्चन प्रिन्सिपल स्ट्रेनवर आलाच तर हा अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल. नेक्स्ट आता क्वेश्चन्स बघूयात. या पार्टशी रिलेटेड जे काही सॅम्पल क्वेश्चन्स आहेत, या टॉपिकशी रिलेटेड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतील, न्यूमरिकल क्वेश्चन्स असतील, ते आपण डिस्कस करूयात. तर पहिला क्वेश्चन बघा, रीड करा. इफ द व्हॅल्यू ऑफ मायनर टेन्साईल स्ट्रेस, म्हणजेच तुम्हाला इथं सिग्मा 2 दिलेला आहे. ओके. अँड रेडियस ऑफ द मोर सर्कल, म्हणजेच रेडियस म्हणजेच काय आपलं टाऊ मॅक्स आहे हे आपल्याला माहित आहे, तर टाऊ मॅक्स पण दिलेला आहे. देन व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ द मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा. शिअर स्ट्रेस ऍक्ट होत नाही डायरेक्टली, जो काय फॉर्म्युला आहे हा तयार होईल सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2. टाऊ एक्स वाय बद्दल काहीही इन्फॉर्मेशन दिलेलं नाही, त्यामुळे हा स्टँडर्ड फॉर्म्युला लिहायचा. टाऊ मॅक्स म्हणजेच रेडियस असते, त्यामुळे हे 20 तर लिहावं लागेल मला. सिग्मा 1 दिलेला नाही, आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. सिग्मा 2 दिलेला आहे 10 आणि हा असेल 2. हा 2 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर हे असेल 40. सिग्मा 1 मायनस 10 आणि निगेटिव्ह पार्ट जर इकडे गेला तर सिग्मा 1 ची जी व्हॅल्यू आहे 40 प्लस
10 केल्यानंतर डायरेक्टली 50 येऊन जाईल. त्यामुळे याचा आन्सर जे आहे काय येणार आहे 50 न्यूटन पर mm². हे अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हे तुम्ही ओरली सुद्धा करू शकता. हा जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल तर विदाउट टेकिंग अ पेन हे डायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपल्याला मॅक्झिमम जी व्हॅल्यू माहिती आहे 20. आपण इथं डिफरन्स घेतो, डिवायडेड बाय 2 करतो. हे 2 न जर मी त्या साईडला मल्टिप्लाय केलं तर 40 येईल. म्हणजे डिफरन्स आला पाहिजे 40. एक व्हॅल्यू आहे 10 म्हणजे दुसरी व्हॅल्यू असणार आहे 50. हे अशा पद्धतीनं ओरली तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. इतकं तुमचं स्पीड वाढलं पाहिजे, इतकी तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके, तरच तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स जे अटेम्प्ट आहेत हा वाढेल. आणि त्याचबरोबर ॲक्युरेसी सुद्धा जे आहे ही ॲक्युरेसीला सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. त्यासाठी मॅक्झिमम प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन, द रेडियस ऑफ अ मोअर सर्कल. हा मी क्वेश्चन ऍक्च्युली तुम्हाला ह्याच्या आधीच्या सेशनमध्ये क्वेश्चन विचारला होता. मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता, त्याच्याशीच रिलेटेड हा क्वेश्चन आहे. फक्त इथं सिग्माच्या ऐवजी पी म्हणलेला आहे. सिग्मा म्हणतील किंवा पी म्हणतील. ओके, द रेडियस ऑफ द मोअर सर्कल फॉर 2 अनलाइक प्रिन्सिपल स्ट्रेसेस ऑफ अ मॅग्निट्यूड पी इज. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की 2 अनलाइक म्हणजेच काय असेल. एक जर तुमचा सिग्मा 1 ला जर मी प्लस पी घेतला असेल तर सिग्मा 2 ला मला काय करावं लागेल मायनस पी घ्यावं लागेल. म्हणजे हा जर टेन्शन असेल तर हा काय असेल कॉम्प्रेशन असेल. हे लक्षात ठेवायचं आहे अनलाइक असल्यामुळे. मग हे जर असं असेल तर रेडियस म्हणजेच काय आपली टाऊ मॅक्स आहे. मग टाऊ मॅक्सचा फॉर्म्युला काय होता आपला सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2. मी तर आता व्हॅल्यू पुट करूया. आपण सिग्मा 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे +5 प्लस पी मायनस इन ब्रॅकेट इथं काय येईल मायनस पी डिवायडेड बाय 2. हा मायनस मायनस प्लस होणार आहे. म्हणजे इथं लिहितो बघा मी, हे प्लस प्लस केल्यानंतर काय येईल 2p येईल डिवायडेड बाय 2. हे 2 2 कॅन्सल झाल्यानंतर आन्सर काय राहील फक्त पी. त्यामुळे याचा जो ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्शन जो आहे हा करेक्ट येईल. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. अनलाइक म्हणलं असतं तर, जर लाईक म्हणलं असतं तर काय आलं असतं बघा. लाईक म्हणलं तर काय होईल दोन्ही सुद्धा कॉम्प्रेशन किंवा दोन्ही सुद्धा टेन्शन. म्हणजेच इथं पी मायनस पी असं लिहावं लागलं असतं म्हणजे 0 आलं असतं. लक्षात ठेवा या केसमध्ये काय आलं असतं 0 जे आहे हे 0 आलं असतं. म्हणजे एक डॉट फक्त मिळाला असता तुम्हाला. ही पर्टिक्युलर कंडिशन आहे. अशा केसमध्ये तुमचं डॉट फक्त येईल. कारण इथं जर आपण ते मगासारखं जर ड्रॉ करायचं झालं तर इथं सिग्मा 1 असेल आणि इथं सिग्मा 2 असेल. मग इथून सर्कल आपल्याला ड्रॉ करणं पॉसिबल नाही. आताची जी कंडिशन आहे ती कशी आहे बघा. इकडं सिग्मा 1 आहे आणि इकडं सिग्मा 2 आहे. त्यामुळे जर मी हे अशा पद्धतीने जर सर्कल ड्रॉ केलं तर या केसमध्ये काय होणार आहे रेडियस म्हणजेच काय असणार आहे ही सिग्मा 1 ची व्हॅल्यू म्हणजेच पी असणार आहे. त्यामुळे ऑप्शन ए जो आहे हा ऑप्शन या केसमध्ये करेक्ट आलेला आहे. तर असे ही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे बघा डायरेक्टली आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा फॉर्म्युला बेस्ड विचारलेला आहे. When a body is subjected to the mutually perpendicular stresses sigma x and sigma y, then the center of the Mohr circle from y axis is taken as. जर मगाशी जे सांगितलं होतं मी तुम्हाला ते असं काहीतरी सर्कल असेल सपोज तुमचं, तर हा जो काय सेंटर पॉइंट आहे हा या वाय ॲक्सिस पासून किती डिस्टन्सवर असतो असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर व्हिडिओला पॉज करून ऑप्शन तुम्ही लिहिण्याचा पहिल्यांदा ट्राय करा, मग आन्सर चेक करा. ओके, तर याचं जे आन्सर आहे आपण मगाशीच बघितलं सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 हा जो ऑप्शन आहे हा करेक्ट होता. मी मगाशी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून पण दाखवले. हे सिग्मा वाय होतं, हे जे आहे सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 होतं. या दोघांचे ॲडिशन करून पूर्ण कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला हा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन इथं करेक्ट येणार आहे. नेक्स्ट, डायमीटर ऑफ अ मोअर सर्कल इज गिवन बाय. आपल्याला माहित असतं डायमीटर म्हणजेच काय असतं 2 टाइम्स ऑफ रेडियस. मग 2 टाइम्स ऑफ रेडियस म्हणजेच काय आपलं सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2. हा 2 कॅन्सल होईल म्हणजेच काय राहील फक्त सिग्मा 1 मायनस सिग्मा 2. त्यामुळं ऑप्शन डी जो आहे हा ऑप्शन डी म्हणजे डायमीटर पण विचारतील तुम्हाला, रेडियस पण सुद्धा विचारू शकतील. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन मध्ये नक्की रेडियस विचारलेला आहे का डायमीटर विचारलेला आहे नीट रीड करावं लागेल आणि त्यानुसार ऑप्शन जो आहे हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. आता आणखी एक पार्ट जसा मी तुम्हाला सांगितलं की प्रेशर वेसल्स किंवा थीन सेक्शन्स किंवा थीन सिलेंडर्स अशा नावाचा एक चॅप्टर असतो. तर त्याचे फॉर्म्युले आपल्या लिस्टनुसार इथंच दिलेले आहेत. त्यामुळे तेही फॉर्म्युले आपण इथं डिस्कस करूयात ह्या सेशनमध्ये. तर यामध्ये बघा थीन सिलेंडर हे असं काहीतरी दिलं असेल तुम्हाला. सेक्शन जर बघायचं झाला तर अगदी थीन सिलेंडर असतं, हे खूपच थिकनेस कमी असेल आणि असं काहीतरी हा थीन सिलेंडर असेल. हे जे आहेत हे
गॅस या गॅसमुळे याच्यावर प्रेशर ऍक्ट होईल किंवा फ्लुइडमुळे म्हणजे लिक्विडमुळे सुद्धा जे आहेत ह्या वॉलवर जे आहे प्रेशर ऍक्ट होत राहतं. मग हे जे काय प्रेशरमुळे ज्या काही स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत त्या जर सर्कम्फरन्सवर ऍक्ट होत असतील तर त्याला आपण हुप किंवा सर्कम्फरन्शियल स्ट्रेस असं म्हणतो, आणि लॉन्जिट्युडिनल सेक्शनवर जर डेव्हलप होत असतील तर त्याला आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असं म्हणतो. जो हुप स्ट्रेसचा जो फॉर्म्युला आहे तो लिहून घ्या सर्वांनी. हुप स्ट्रेसचा जो फॉर्म्युला आहे किंवा सर्कम्फरन्सचा जो फॉर्म्युला आहे P × D डिवायडेड बाय 2T. तर यामध्ये P म्हणजे प्रेशर आहे, D म्हणजे तुमची डायमीटर आहे आणि T म्हणजे त्या सेक्शनची थिकनेस आहे. आणि हेच जर तुम्हाला लॉन्जिट्युडिनल विचारलं तर नेक्स्ट फॉर्म्युला लिहून घ्या. लॉन्जिट्युडिनल इज इक्वल्स टू PD डिवायडेड बाय 4T. म्हणजेच एक रिलेशन इथं तयार झालं तुमचं. तुमची जी काय हुप स्ट्रेस किंवा सर्कम्फरन्शियल स्ट्रेस जी दिसत आहे ही 2 टाइम्स दिसत आहे तुमच्या लॉन्जिट्युडिनल सेक्शनच्या. हा पण एक तुमचा इथं नवीन आणखी एक फॉर्म्युला तयार होऊ शकतो. तिथं नोट मध्ये लिहू शकता तुम्ही. हुप स्ट्रेसची जी व्हॅल्यू आहे ही डबल असणार आहे तुमच्या लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस पेक्षा, ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला मॅक्झिमम शिअर स्ट्रेस फक्त विचारला असेल तर नेक्स्ट फॉर्म्युला लिहून घ्या. PD डिवायडेड बाय 8T. यामध्ये जर ऍब्सोल्यूट हा वर्ड वापरला असेल तर PD डिवायडेड बाय 4T हेही लक्षात ठेवा. ऍब्सोल्यूट हा वर्ड विचारला असेल तर PD डिवायडेड बाय 4T हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर जर हे तर झालं स्ट्रेस बद्दल. हेच जर तुम्हाला स्ट्रेन विचारली, स्ट्रेसच्या ऐवजी लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन किंवा हुप स्ट्रेन असे जर क्वेश्चन्स विचारले तर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनचा हा फॉर्म्युला जो आहे हा लक्षात ठेवा. PD डिवायडेड बाय 4TE हे कॉमन आहे बघा. PD इथे लिहितो मी, PD डिवायडेड बाय 4TE हे कॉमन आहे. पहिल्या केसमध्ये 1 - 2 म्यू आहे आणि दुसऱ्या केसमध्ये 2 - म्यू आहे. असे दोन फॉर्म्युले आहेत. लॉन्जिट्युडिनल साठी 1 - 2 म्यू आहे आणि हुप स्ट्रेन साठी 2 - म्यू आहे. तर असे हे ऍडिशनल काही फॉर्म्युले तुमचे तयार होतात जे तुमच्या फॉर्म्युला लिस्ट मध्ये असणं गरजेचं आहे. आता यावर क्वेश्चन्स कसे तयार झालेले आहेत बघूयात आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन अ थिन सिलेंड्रिकल शेल द रेशो ऑफ अ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस टू हुप स्ट्रेस इज. म्हणजे आताच मगाशी मी जे सांगितलं सिग्मा L डिवायडेड बाय सिग्मा C. आता सांगितलं मी तुम्हाला हा जो आहे हुप स्ट्रेसची जी व्हॅल्यू आहे ही 2 टाइम्स होती तुमच्या लॉन्जिट्युडिनल पेक्षा. त्यामुळे हे 1 असेल तर हे 2 म्हणजेच हा रेशो काय राहील तुमचा 0.5. हा रेशो काय राहील तुमचा 0.5. त्यामुळे ऑप्शन ए जो आहे हा ऑप्शन ए करेक्ट असेल. त्यानंतर बघा असे सिम्पली डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स बरेचसे विचारण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इन द शेल इज. मगाशीच बघितलं आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस साठी PD डिवायडेड बाय 4T हा ऑप्शन होता. PD डिवायडेड बाय 4T. त्यानंतर तुम्हाला असं काहीतरी स्टेटमेंट स्वरूपात क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा इथं काय दिलेलं आहे, व्हॉट विल बी द सर्कम्फरन्शियल स्ट्रेस विचारलेले आहे तुम्हाला. डेव्हलप्ड इन अ केस ऑफ अ थिन सिलेंडर पाईप विथ अ डायमीटर D अँड थिकनेस T अँड सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर P. म्हणजे स्टेटमेंट स्वरूपात विचारलेलं पण शेवटी सर्कम्फरन्शियल विचारलेलं आहे. सर्कम्फरन्शियल म्हणजेच हुप असेल. मग हुप साठी काय फॉर्म्युला होता आपला PD डिवायडेड बाय 2T हा फॉर्म्युला होता. त्यामुळे ऑप्शन बी जो आहे हा ऑप्शन बी तुमचा करेक्ट येईल. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे, थिन सिलेंड्रिकल शेल ऑफ अ डायमीटर D अँड थिकनेस T इज अ सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर P. पॉइजन्स रेशो ऑफ द मटेरियल इज म्यू. तर सर्कम्फरन्शियल और हुप स्ट्रेन इज. तर मगाशीच सांगितलं मी तुम्हाला PD डिवायडेड बाय 4TE हे कॉमन आहे. बट या केसमध्ये हे तर येणार नाही, हे तर येणार नाही. हे जे आहे हे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन साठी आहे आणि हे जे आहे हे सर्कम्फरन्शियल किंवा हुप स्ट्रेन साठी आहे. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन मध्ये सर्कम्फरन्शियल विचारलेलं, त्यामुळे ऑप्शन डी जो आहे हा ऑप्शन डी या केसमध्ये करेक्ट असेल. तर असे हे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते नंबर ऑफ क्वेश्चन्स तुमचे फॉर्म्युला बेस्ड असतील किंवा न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन्स असतील. जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल, फॉर्म्युला व्यवस्थित समजलेला असेल आणि त्या फॉर्म्युल्याची जर कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल तर अशा टाइपचे सगळे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि त्या केसमध्ये जर आणखी तुम्ही ट्रिक्स यूज केल्या ज्या मी ह्या सिरीज मध्ये सांगत आहे तुम्हाला, तुमच्या कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स असतील किंवा आणखी काही ट्रिक्स असतील, या जर तुम्ही यूज केला तर तुमचा टाइम सुद्धा त्या केसमध्ये नक्कीच एक्झाम मध्ये वाचणार आहे. ओके. तर अजूनही विद्यार्थी मित्रांनी जर ही आपली जी काय फॉर्म्युला लिस्टची जी काय फॉर्म्युला लिस्ट आणि डेफिनेशन शीटचं जे काय आपली थोडक्यात अशा पद्धतीने जे चार्ट्स आहेत हे जर अजूनही तुम्ही घेतले नसेल तर हे नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता या वेबसाईट वरून. याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. तुम्ही
जे इम्पॉर्टन्स आहे फॉर्म्युला लिस्टचं हे तुम्हाला या सिरीजमधून कळत आहे. तुम्ही जरी स्वतःहून जर MCQ प्रॅक्टिस केलात तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की बरेचसे जे क्वेश्चन्स आहेत ते डायरेक्टली फॉर्म्युलाशी बेस्ड आहेत. तर नक्की या फॉर्म्युला लिस्टचा तुम्ही जे काय या सिरीजचा नक्की चांगला उपयोग करून घ्या. आणि मुद्दामून आपण हे सेशन मॉर्निंग सेशनमध्ये अपलोड करत आहोत व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला सकाळपासूनच जे आहेत फॉर्म्युल्याची एक लिस्ट तयार राहील. दिवसभरात ते तुम्ही जसं वेळ मिळेल तसं त्याची परत रिव्हिजन करू शकता, जेणेकरून फॉर्म्युले जे आहेत हे तोंडपाठ राहतील. फक्त पाठ करायचे नाहीत, आपल्याला कन्सेप्ट सुद्धा समजून घ्यायचे आहे आणि मग ते लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तर ह्यासाठीच आणि ह्याच उद्देशानं ही सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. तर इथं प्रिन्सिपल स्ट्रेसेस आणि प्रिन्सिपल स्ट्रेनचे जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले होते ते आपण डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण SFD आणि BMD रिलेटेड जे काय फॉर्म्युलेज आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही MCQs आहेत, फॉर्म्युला बेस्ड MCQs आहेत, ते आपण डिस्कस करणार आहोत. थँक्यू.